की स्वामींचा संदेश काय आहे तुमच्यासाठी, स्वामींना तुम्हाला काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, स्वामींना ते बघूया। स्वामींना काय पोहोचवायचं आहे तुमच्यापर्यंत। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांनी कमेंटमध्ये गजर करायचं आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा। सगळ्यांनी कमेंटमध्ये गजर करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा। सगळ्यात पहिला स्वामींचा जो संदेश आहे तो हा आहे, कुठे ना कुठे आहे ना तुम्ही आहे ना गोष्टींना ना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कंट्रोल करत आहात। म्हणजे काय की तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यात कंट्रोल करू शकता, की सगळ्या तुमच्या म्हणण्याप्रमाणेच घडल्या पाहिजे किंवा तसंच तुमचं आयुष्य घडलं पाहिजे जसं तुम्ही समजता। पण बघा कित्येक अशा गोष्टी आहेत, हे स्वामी सांगत आहेत तुम्हाला, कित्येक गोष्टी आहेत अशा ज्या तुमच्या समजण्याच्या पलीकडे आहेत। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की जास्ती ना जितकं कंट्रोल करायचा प्रयत्न कराल तितकंच त्या गोष्टीमध्ये ना तुम्ही अडकून राहाल। तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहे की कंट्रोल नका करू गोष्टींना सोडायला शिका। आणि सोडायला शिका म्हणजे कसं की असंच व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांना जितकं कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल किंवा समजवायला जाल तितकं स्वतः तुम्ही तोंडावरती पडाल। तर तसं करू नका। स्वतःसाठी काय करू शकता त्यावरती तुमचं लक्ष गेलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला कर्म करायची आहेत। ठीक आहे। पहिला अगोदर स्वामी तुम्हाला हे सांगत आहे की छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायला शिका। जेव्हा ते शिकाल तर मग मोठ्या मोठ्या गोष्टी आपोआप तुमच्या आयुष्यात घडत जातील। पहिलाच तुम्हाला एकदम मोठ्या गोष्टींकडे धावायचं नाहीये, कारण स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की प्रॅक्टिकली जे तुमच्याकडे पॉसिबल आहे त्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत। जर तुम्हाला वाटते की ही गोष्ट म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते की 1000 रुपये जर तुम्हाला हवे आहेत आणि तुम्ही अपेक्षा करत आहेत लाखाची, तर तसं करू नये। मॅनिफेस्टेशन हे तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा जेव्हा तुमची मेहनत असते आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टीसाठी त्या पद्धतीने काम करतात आणि विचार करतात। असं नाही की तुम्ही काम करत आहात 10 रुपयाचं आणि अपेक्षा करत आहेत लाखांची, तर तसं काहीही होत नाही। प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या मागेच ईश्वर असतो। तर असं स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात परिवर्तन होत होतं। ठीक आहे। तर हाच संदेश आहे। जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे।